दौंड तालुक्यात भीमा सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या ऊसाला बाजारभाव देऊन इथे गोड साखरेची सुरुवात करणारे स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनी हा कारखाना गोड साखरेसाठी निर्माण केला आणि शेतकऱ्यांच्या ऊसाचा बाजारभाव मिळाला. लोकांमध्ये तत्कालीन आनंद झाला होता. या कारखान्याची सुरुवात आणि या कारखान्याचं शेवट यामधला जो प्रवास आहे, शेवट म्हणण्याचं कारण म्हणजे तो आता बंद नाही आहे, पण त्या कारखान्याची अवस्था सुरू कसा झाला आणि आज कुठल्या स्तरावरती, म्हणून हा विषय पुढे मांडतो. पण खऱ्या अर्थाने इथे फार मोठी गडबड सुरू आहे. आता हे भानगडी काय आहे त्याच्यावरती आपण थोडंफार इकडे तिकडे गेलं पाहिजे. इथुल्या ऊस उत्पादक सभासदांना कायम आम्ही फसवतोय का, असा प्रश्न संचालक मंडळाच्या कारभाराने निर्माण होतोय. सत्य काय असत्य काय हे संचालक मंडळानं प्रेस घेऊन लोकांसमोर पत्रकारांना खुल्या गोष्टींमुळे ही माहिती दिली पाहिजे. तसं होत नाही. घडतंय काय त्याचा एक छोटासा मुद्दा. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 2020ला संपली. आज 2026, 6 वर्ष या कारखान्यावरती हे बेकायदेशीररित्या काम करतात. आणि मग हे बेकायदेशीररित्याचं कार्य का हेतुल्या साखर कारखान्याच्या सभासदांच्या हिताचा आहे का, की हा साखर कारखाना चालवायला दिलेल्या साईप्रिया या जे कोणी कंपनी आहे त्यांच्या भल्यासाठी आहे, असे प्रश्न आता निर्माण झाले. हे आम्ही केलेले नाही, तर यातला थोडासा काही भाग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी हा चालू केलेला खटाटा. यातून कोणाच्या भावना दुखवल्या असतील, कोणाला त्रास होईल, कोणाच्या मनात शंका निर्माण होती आणि कोणाचं तरी पोटसूळ उठेल. या सर्वांना नम्र विनंती, हात जोडून आपण कुठल्याही स्वरूपाची यथोचित कागदपत्र घेऊन यावेत. आवाज लोकशाहीच्या वतीनं आम्ही परत तुमच्यासाठी आणि इथल्या प्रेक्षकांसाठी ते आम्ही प्रसारित करू, यासाठी मी कटिबद्ध आहे. मित्रांनो, 2020ला मुदत संपली आणि साखर कारखान्याचा बेकायदेशीर कारभार संचालक मंडळ करत होतं, म्हणून वसंत विनायक साळुंखे यांनी साखर प्रादेशिक संचालक पुणे यांच्याकडे कायद्याच्या आधारे, सहकारी कायद्याच्या अनुषंगानं काही तक्रारी केल्या, त्या मांडल्या. मित्रांनो, यातून एक भानगड पुढे आली. ती काय आली? 22 एप्रिलला माननीय प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांनी प्रशासक नियुक्तीचा एक आदेश काढला आणि या आदेशामध्ये अध्यक्ष म्हणून वसंत साळुंखे आणि त्यांचे 2 सहकारी, एक ताकवणे आणि एक शितोळे, या तिघांचं नेमणूक झाली. इथंच खरी भानगड सुरू झाली. त्यांच्या नियुक्तीच्या आदेशाचा खऱ्या अर्थानं चटका आणि चिमटा साखर कारखान्याच्या संचालकाच्या बुडाला लागला आणि तत्काळ तुकाराम ताकवणे नावाचे संचालक, मित्रांनो, या संचालकांना धन्यवाद दिला पाहिजे. गेले अनेक वर्ष पत्रकारांसमोर कुठल्याही संचालकानं तोंड उघडलेलं नाही, कारखान्याबद्दल माहिती दिलेली नाही, कारखान्याच्या हितासंबंधित कधी वर्तमानपत्राच्या समोर वार्तालाप केला नाही. पण तुकाराम ताकवण्यांचं धाडस म्हणायला पाहिजे. ते साळुंखे यांच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी मंत्रालयामध्ये धावत गेले. 22/4/26च्या प्रशासकीय समितीच्या घडामोडीमध्ये ज्यावेळेस साळुंखे यांनी तिथं कारखान्यावर पदभार स्वीकारला, हा प्रश्न त्यांना जटिल वाटला आणि तो सोडवण्यासाठी त्यांनी 24 एप्रिलला मंत्रालय गाठलं. संबंधित सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे त्यांनी जाऊन ठाण मांडला आणि सांगितलं याच्यावरती स्थगिती पाहिजे. त्याच दिवशी मंत्री महोदयांनी त्यांना स्थगिती दिली. मित्रांनो, हीच एक भानगड आहे. काय भानगड आहे की त्याच दिवशी त्यांच्याकडे स्थगितीसाठी ताकवले जातात आणि मंत्री महोदय त्याच दिवशी स्थगिती देतात. पण मंत्री महोदयांनी ती स्थगिती देताना 22/4 रोजीच्या आदेशाला
एकतर्फी स्थगिती कशी दिली हा खरा प्रश्न आहे. पण त्यांनी त्याच्यामध्ये एक मार्गही ठेवला की या स्थगितीच्या संदर्भात 29/4 म्हणजे 29 एप्रिल 2026 यांच्यासमोर सुनावणी ठरवण्यात आली होती. आणि या सुनावणीच्या दरम्यान पक्षकार यांना म्हणणं मांडण्याची सुवर्ण संधी दिली. मित्रांनो, तारीख 29 एप्रिल 2026 घडलं काय? 30 एप्रिल रोजी मंत्री महोदयांनी स्थगिती उठवण्यासाठी जो निर्णय घ्यायचा होता त्याच्यासाठी 29ला जी दोन्ही पक्षकारांना एकत्रित बोलवलं होतं, 8 दिवसाची मुदत दिली होती. आणि 8 दिवसाच्या मुदतीच्या दरम्यान दोघांचंही म्हणणं ऐकण्याच्या अगोदरच मंत्री महोदयांनी गडबड केली. 1 दिवस अगोदर स्थगिती कायम केली आणि खऱ्या अर्थानं मंत्री महोदयांनी सुद्धा साखर कारखान्याच्या या भानगड वाढून ठेवली. 7 तारखेला 1 दिवस अगोदर ज्यांनी हा आदेश पारित केला त्या दिवशी सुद्धा मंत्री महोदय दौऱ्यानिमित्त मुंबईच्या बाहेर आपल्या मतदारसंघामध्ये होतं, असं त्यांचा शासकीय दौरा जो असतो तो दर्शवित आहे. यामुळे काय घडतंय की भीमा सहकारी साखर कारखान्याच्या या सगळ्या भानगडीत कुणाकुणाच्या भानगडी आहेत तर यापूर्वी संचालक मंडळ बेकायदेशीर कामकाज करत होतं म्हणून ती भानगड होती. आता मंत्री महोदयांची सुद्धा भानगड आलेली आहे. हे सगळं करताना या सहकारी साखर कारखान्यामध्ये हा खटाटोप कशासाठी हा खरा प्रश्न आहे. आता हे सगळं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं. या एकाच आठवड्यात प्रशासक नेमून 15 दिवसात निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी असं न्यायालयाचं मत होतं. हा सगळ्यात मोठा संचालक मंडळाला चपराकीचा विषय म्हणावा लागेल की 20 साली आपलं संचालक बोर्ड रद्द झालं आणि आम्ही 26 पर्यंत काम करतो. याला काय म्हणावं तर याला मराठीमध्ये वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ. 12 मे रोजी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांनी प्रकाश जगताप नावाचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. पूर्वी जी समिती नेमली होती ती रद्द केली आणि नव्यानं हे सर्व केलं. कारण या दरम्यानच्या काळामध्ये ताकवणे मंत्री महोदयांकडे गेले. मंत्री महोदयांनी ते वातावरण तयार केलं. तिथून न्यायालयात विषय गेला आणि परत हे नवीन सुरू झालं. ह्या सगळ्या भानगडी आहेत. पुढे काय झालं? 28/5/2026 प्रादेशिक सहसंचालक यांनी 15 दिवसाचा कालावधी ठेवून प्रादेशिक सहसंचालक यांनी 15 दिवसाचा कालावधी वाढवून तो 3 ते 4 महिने मिळावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आता ही एक भानगड. प्रश्न होता की ज्यांची संचालक पदाची कार्यप्रणाली संपली तिथून झालेली सुरुवात ती साखर उपसंचालकांच्या कार्यालयात गेली, प्रादेशिक संचालकांकडे गेली, तिथून ती मंत्रालयात गेली, मंत्रालयातून ती न्यायालयात गेली. प्रश्न एकच, संचालक मंडळाची भानगड. मित्रांनो, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गोड साखरेची ही कडू कहाणी म्हणावी लागेल. 6 जून रोजी वसंत साळुंखे यांनी मंत्री महोदयांचा जो आदेश झाला त्याच्या विरोधात मुंबई न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आणि या याचिकेमध्ये मंत्र्यांनी केलेल्या आदेशाला आव्हान दिलं. आता हे आव्हान काय होतं की मंत्री महोदयाने तत्काळ त्याच दिवशी आदेश पारित केला. जे ताकवण्याने त्यांच्याकडे दाद मागितली त्यास सेम दिला. नंतर काय झालं, त्यांनी मुदत दिली आणि मुदतीच्या 1 दिवस अगोदरच निकालही दिला. म्हणजे मंत्री महोदय हे तिथं बसून कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतात का किंवा त्यांची कार्यप्रणाली ही चुकीची आहे का, असे अनेक प्रश्न त्या मंत्रालयाच्या सहकार मंत्र्याच्या कार्यालयाच्या भोवती आता घोटमळताना दिसतात. ही एक भानगड. पुढे असं झालं
8 जूनला प्रादेशिक सहसंचालक पुणे यांनी जी याचिका पुणे यांच्या विरोधात जी याचिका दाखल झालेली होती, वसंत साळुंखे यांनी केलेली जी याचिका दाखल केली होती, ती न्यायालयाची सुनावणी 10 जूनला ती पुढे आली. आता ती फार गमतीशीर. या याचिकेचा जो क्रमांक असतो 6424/2026. काय म्हणतंय न्यायालय? साळुंखे यांची याचिका चुकीची आहे असं ज्यांनी तिथं ठरवण्याचा प्रयत्न केला, न्यायालयाने तिथं चापरा दिलेली आणि न्यायालयाने असं सांगितलं असते, पण तत्काळ निवडणुका घ्याव्यात असा आदेश मात्र न्यायालयाने खंबीरपणानं दिलेला आहे. हे सांगण्याचं कारण आहे, न्यायालयाच्या सर्व बाबींवरती खुलेसेवार बोलणं हे उचित नसतं. तरी पण न्यायालय म्हणत आहे की निवडणुका घ्या. मग 2020 ते 2026च्या दरम्यान या संचालक मंडळाने सभासदांची दिशाभूल केली का? सभासदांना अंधारात ठेवून कामकाज केलं का? आणि ह्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या समोरच्या बहुमतानं ठराव घेतले, त्या ठरावामध्ये संचालकाच्या हिताचे किती होते, सभासदांच्या हिताचे किती होते, आणि त्यांनी चालवाय दिलेल्या साई प्रिया यांच्यासाठी किती महत्त्वाचे होते, असे असंख्य प्रश्न बेकायदेशीररित्या कामकाज करणाऱ्या संचालक बोर्डाच्या भोवती गिरट्या घालतोय. आणि म्हणून भानगडीचा असणारा हा सहकारी साखर कारखाना सुरुवातीला गोड साखरेसाठी सुरू झाला आणि आता त्याची कहाणी या संचालक मंडळाच्या कारभाराने कडू होते का असं म्हणल्यास कोणाला तरी याचं वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण या तालुक्यामध्ये अंधभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. इथे स्वाभिमानी दौंडकर आहेत, पण या सर्व स्वाभिमानी दौंडकरांना परत एकदा आम्ही नम्रपणाने सांगतोय की साखर कारखान्याच्या निवडणुका का झाल्या नाहीत, का घेतल्या नाहीत, का घ्यायच्याच नव्हत्या, ह्या सगळ्या भानगडीत वसंत साळुंखे यांनी एक भानगड उभी केली. आणि ती भानगड म्हणजे निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या या भानगडीला न्यायालयाने दुरोजा दिलाय आणि आगामी काळात निवडणुका होतीलच आणि दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. पण मित्रांनो, हा साखर कारखाना, हा साखर धंदा ज्या स्वर्गीय मधु काका शितोळे यांनी या तालुक्यात उभा केला, त्याचा मात्र सध्याच्या वातावरणामुळं विषयांमुळं खेळ खंडोबा झालाय का असं म्हणण्याची वेळ आली. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी 97 65 56 69 16 94 23 21 22 27. धन्यवाद.